मित्रांनो, आता मी प्रभाग 16 मधील आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले मामोडी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी वगैरे सगळा हा सगळा परिसर आहे. 16 मध्ये आमचे उमेदवार आहेत सनई छत्रपती शासन पक्षाचे अधिकृत सचिन सिद्धे आणि राजेश वटकर. पुस्तक या चिन्हावरती उभे आहेत. आपण मस्तक चालवायचे आणि पुस्तक निवडायचे. सुशिक्षित लोकांना राजकारणामध्ये येता आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सनई छत्रपती शासन पक्षाची ही भूमिका ज्यांना खूप आवडली ते आदित्य भोंडवे माझ्यासोबत आहेत. आदित्यने स्वतः सुद्धा फॉर्म भरला होता, परंतु काय कारणास्तव त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. परंतु आदित्य भोंडवे हा एक तरुण उद्योजक आहे, गाडा मालक पण आहे. शिवाय शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या चरित्रावर खूप मोठं प्रेम करणारा हा पोरगा आहे. त्यांनी जरी उमेदवारी माघारी घेतली असली तरी सुद्धा त्यांनी या दोन उमेदवारांच्या पाठिंबा त्यांनी कालच दिलेला आहे. त्यांचा प्रचार पण आम्ही करतोय आणि त्यांनी या परिसराचा जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा उपयोग या परिसराच्या विकासासाठी होणार आहे. म्हणून मी आदित्य तुम्हाला विचारतो की ह्या परिसरातील समस्या नक्की काय काय आणि त्याचा विकास करण्याचं काय विजन तुमच्या डोक्यामध्ये होतं आहे. या परिसरामध्ये सर्वात जास्त जर बघायला गेलं तर तसं आपल्याला सगळेजण सांगतात की 75,000 लोकसंख्येचा मतदारसंघ आहे. हा, तर 75,000 मतदारसंघ आपण फक्त मतदार मोजतोय. हा, पण इथं स्थानिक लोक 75,000च्या पेक्षा जास्त आहेत. बरोबर आहे. आपण जर एका घरात एक मिस्टर आणि वाईफ आणि त्यांची 2 मुलं जरी धरली, 4 कुटुंबाचं एक घर धरलं किंवा आई वडील, असं ते 75,000 नाही तर ते 1.5 लाखाच्या प्लस जातं. बरोबर. पण ते 1.5 लाख लोकांना इथं आज तुम्ही रावेत परिसर सगळ्यात जास्त तुम्ही जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वात जास्त म्हणजे डेव्हलप झालेला एरिया रावेत आहे. सर्व IT कंपन्यांमधली लोक, सगळी सुशिक्षित लोक इथं येतात, सर्व राहतात. पण इथल्या लोकांना समस्या, सर्वात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे. ज्या रावेत मधनं अख्ख्या पिंपरी चिंचवड शहराला पाणी जातं, ज्या रावेत मध्ये बंधारा आहे, ज्या बंधाऱ्यावरून पिंपरी चिंचवड शहराला पाणी जातं, त्याच रावेतला दिवसाड पाणी येतं. ते पण दारीगत पाणी येतं. दिवसाड पाणी ते पण दारीगत. ते पण दारीगत. एका सोसायटीला 4 कनेक्शन घ्यावं लागते, तरी सुद्धा पाण्याची टाकी भरत नाही. आणि पाण्याची टाकी भरत नाही, त्याच्यानंतर टँकर चालू आहेत. टँकरवाले पोट भरतात. टँकर कोणाचे? त्यांचे आतलेच खेळा सगळ्यांची. त्याचं काही नाही, ते टँकरचं तर ते विषय वेगळा राहिला. पाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की पाणी इथं भेटलं पाहिजे. या परिसरामध्ये एवढ्या सोसायटी आहेत, कमीत कमी 100हून अधिक सोसायटी असतील. त्या सोसायट्यांना कमीत कमी ह्या अशा 4 टाक्यांनी काही होणार नाही. कमीत कमी 10 ते 15 टाके इथं पाहिजेत. कारण की ह्या एका टाकीमध्ये मला असं वाटतं की जर तुम्ही इथं बघा गेलं NB बोलूची 40 मजली बिल्डिंग आहे, ती तिकडं 30 मजली. आता इथं 40 मजली बिल्डिंग उभी राहते इथे अर्बन स्कायलाईनची. ह्या दोन्ही बिल्डिंगलाच एका टाकीचं पाणी जाईल. बाकी टाकीचा जर कोटा घेतला तुम्ही तर. आणि एक स्कीम अशी नाही. आता ही मागं आपण बघतोय 27 मजली प्लस जाईल. ही पण एक विंग नसणार आहे, 4-5 विंग असणार आहेत. ह्या विंगला पण पाणी जाणार ना तुमचं. बरोबर. आणि दुसरा मुद्दा असा आहे, रावेत, किवळे, मामुर्डी, गुरुद्वारा, विकासनगर, आदर्शनगर पण येते. या सर्व परिसरामध्ये आज तागायत. आता हे सगळे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात, संभाजी महाराजांचा आदर्श घेतात. लाज वाटते आपल्याला की या प्रभागामध्ये शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा पुतळा नाहीये. एकही स्मारक या ठिकाणी नाहीये. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गेले तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं स्मारक दिसतं, किंवा एखाद्या म्हणजे ह्याचं पुरुषाचं तुम्हाला हे दिसतं स्मारक. इथं कोणाचंच नाहीये. ना आंबेडकरांचं आहे, ना शिवाजी महाराजांचं आहे, ना कोणाचंच आहे. मग प्रत्येक समाजाचं या ठिकाणी काहीतरी पाहिजे. बरोबर आहे. असं नाही की फक्त शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्र आहे. आणि त्यांचेच तुम्ही जर स्मारक उभे नसेल करत तर तुमचं काम काय? बरोबर. तुमचं नगरसेवक जिथून पाणी उचललं जातं, सगळ्या शहराला पाणी मिळतं, त्या रावेतमध्येच पाणी नाही. त्या रावेतमध्येच पाणी. जो रावेत सगळ्यात जास्त टॅक्स देतो, गमतीचा भाग हाच आहे. जो रावेत परिसर सगळ्यात जास्त टॅक्स देतो PCMC ला, तेच लोक विकासापासून वंचित आहेत. आदित्य, तुमचं खूप कौतुक. तुम्ही आदित्य भोंडवे असून सुद्धा तुम्ही इतर कोणाचं समर्थन न करता या 2 सुशिक्षित उमेदवारांचं जे आणि सनई छत्रपती शासन पक्षाच्या उमेदवारांचं तुम्ही समर्थन केलंय, त्यांना पाठबळ दिलंय आणि तुम्ही तुमची भूमिका सडीतोड मांडलेली आहे. डेफिनेटली यावेळी तुमची संधी गेली आहे. पुढच्या वेळी तुम्ही सभागृहात नगरसेवक म्हणून गेल्याशिवाय राहणार नाही. आता आदित्य भोंडवेंनी तुम्हाला जे समर्थन दिलंय, त्यांनी जो प्रश्न मोठा लक्षात आणून दिलाय, त्याबद्दल तुम्ही उमेदवार म्हणून कसं पाहता? तर यांनी जो मुद्दा मांडला, एकदम परफेक्ट मुद्दा मांडला. पाणी, टॅक्स, स्मारक. पाण्याचा मुद्दा तर मी बोललेलोच आहे, पण टॅक्सचा मुद्दा मी त्याच्यावर बोलतो. कारण माझी सोसायटी जवळपास 15 वर्ष झालं, नॅनोम्स आमची सोसायटी आहे. जर आम्ही वर्षाचा टॅक्स काढला, प्रॉपर्टी टॅक्स जो माल गेले देतो, त्या 15 वर्षात आम्ही जवळपास 4.5 ते 5 करोड रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स फक्त भरलाय. पण ते 4.5 ते एका सोसायटीनी त्यांनी सांगितलं 100+ सोसायटी आता इथं आहे.
जर काढलं कॅल्क्युलेशन 100 × 5 करोड तर एवढा टॅक्स आपण गेल्या 10 वर्षात 15 वर्षात जर देतोय तर आपल्याला महापालिका त्या 5 करोड मध्ये काय देते? एक साधा बेंच सुद्धा देत नाही. पेन जरी दिलं तर त्याच्यावर महानगर सेवकांचे नाव असतात, याच्या सौजन्याने त्याच्या सौजन्याने. अरे ते आमचेच दिलेले पैसे, त्याच पैशातून तुम्ही आम्हाला बेंच दिलंय, फक्त त्याच्यावर नावं लिहायची गरज नाही. प्लस काय करतात, ती नावं लिहिली ना की आचारसंहितेमध्ये ती नावं झाकायला पण लागतात, त्याचा वेगळा खर्च, त्या बोर्डवर डबल खर्च होतो. त्याच्यानंतर या अशा पद्धतीने जो पैशाचा बट्ट्या बोर्ड आणि वाटोळे करून बोर्ड म्हणले, बोर्ड मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पार्किंग, हे असं सगळीकडे जे बोर्ड दिसतात बघा, इकडे पण झूम करून दाखव. हे सगळे बोर्ड आहेत ना, सगळ्यांवर नगरसेवकांनी आमदारांची नावं असतात. आणि याचं वर्षाचं बिल आदित्य काढलं जातं 25 लाख रुपये. म्हणजे लोकांना जो प्रश्न आहे ना की नगरसेवक व्हायच्या अगोदर जो 2 व्हीलर फिरत होता तो लगेच फॉर्च्युनर करून आणतो, बंगला करून घेतो आणि महागड्या परदेश प्रवास करून करतो, त्याला कारण हे बोर्ड सुद्धा आहेत. 25 लाख रुपये दरवर्षीचा घोटाळा आहे. माझं सांगणं ते कारण की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक किंवा कोणते वीर पुरुषोत्तम स्मारक जर उभं करायचं म्हणलं तर त्यासाठी जो निधी येतो त्याच्यामधनं खाता येत नाही ना, त्याच्यामुळे त्यांचे स्मारक या ठिकाणी उभे राहत नाहीत. तुम्ही हे बघून घ्या, हे एवढं बांधले, कचऱ्याची खेळणी कोण चालवणार? कचरा आहे पूर्ण. तुम्हाला हे दाखवतो बघा, पाठीमागे राडारोडा कचरा आहे, हे ओपन जिम आहे बरं का. कचऱ्याच्या बाजूला कोण व्यायाम करेल? दुसरी गोष्ट, या रावेत परिसरामध्ये 45 आरक्षण आहेत. गार्डन, तुमचं ग्राउंड, क्रीडांगण वगैरे सगळं विकसित केलेलं नाही. हॉस्पिटल, शाळा. परिणाम बघा काय, ती महिला भगिनी बघा, आपल्या मुलाला गार्डन नाही म्हणून ती काय करते, व्यायाम करायच्या साहित्यावरती तिला झोका देते. ही परिस्थिती या रावेत परिसराची. लोक विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतात, आम्ही याव केलं, त्याव केलं, एवढं केलं, तेवढं केलं. बोर्डचा अजून एक किस्सा दाखवतो. आता हा बोर्ड सौजन्य याच्यावर नगरसेवकाचं नाव असतात, फालतू खर्च आहे का नाही? कशासाठी सौजन्य नाही, कशासाठी सौजन्य करायला पाहिजे? कारण तुम्ही काय करता, बोर्ड लावायचा खर्च, बोर्ड झाकायचा खर्च, याचे खर्च आहे खेळण्यांचा, बसवण्याचा खर्च 10 लाख रुपये बरं का. ह्या म्हणजे अजून एक घोटाळा उघड झाला. हे जे बसवले ना, हे सगळं याचे 10 लाख रुपये लावलेले आहेत. म्हणजे त्या हे बोर्ड लावायचे 25 लाख रुपये आणि ह्याचे 10 लाख रुपये, ह्या खेळण्यांचे वेगळे, म्हणजे 1 कोटी रुपये तर इकडे धुराळा केलेला आहे. हा सगळा भ्रष्टाचार आपल्याला थांबवायचा मित्रांनो. नगरसेवक बना, पोरांनो तुम्ही भ्रष्टाचार खाना. या शहराचं आपल्याला सिंगापूर करायचंय आणि त्यासाठी हे तरुण पोरं सगळी सोबत असली पाहिजेत. या संधी आदित्य भंडवे माझ्यासोबत आहेत. यावेळी तुम्हाला काही परिस्थितीनुसार माघार घ्यावी लागली आहे, पण पुढच्या वेळी तुम्ही सभागृहात असणार आहे आणि या 2 तरुणांना सभागृहात पाठवण्याचं सुद्धा तुम्ही जे काही आता काय म्हणतात ना, हे पेललेलं आहे, ध्येय हातात घेतले, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण विकासाचा दृष्टिकोन असणारी अशी तरुण पोरं आम्हाला पाहिजे. राजेश, तुम्हाला काय बोलायचं? जसं आदित्यजींनी जे मुद्दा मांडलाय, सचिनजींनी जे मुद्दा मांडलाय, पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता ते पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार? आतापर्यंत ते सोडवलं गेलं पाहिजे. सचिनजी आणि आदित्यजींनी प्रॉपर अनालिसिस करून सांगितलं की 2 टाक्या किती पुरणार आहे. तर आम्ही काय करणार आहोत, आम्ही 3 प्रॉपर मुद्दे घेणार आहोत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पहिला मुद्दा लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढचा अंदाज घेऊन प्रॉपर अनालिसिस करून किती लोकसंख्या वाढणार आहे, हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सर्वांना 24 तास पुरेल. हो, 24 तास पुरेल असं पाणी आपण सगळ्यांना देऊया. बरोबर. आणि असमान आपल्याकडे पंप हाऊस एकच आहे, जे पण स्टार्टिंगला झालेलं पंप हाऊस आहे तेच आहे, त्या एकच पंप हाऊस, डीपी पण एकच आहे, डीपी पण एकच आहे. आणि पंप हाऊस वरनं पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारा जो स्टाफ असतो तो सगळा ठेकेदारांचा स्टाफ असतो. ते पालिकेचे कर्मचारी नाहीयेत. लोकांनी जो गोड गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाकावा. तुम्हाला जर पाणी कमी आलं, काय आलं, तर डायरेक्ट सारथी आणि उपायुक्त जे पाणी विभागाचे असतात त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट केली पाहिजे. कुठल्याही पाणी सोडणाऱ्याने कुठल्याही वॉलमॅनला काही विचारायची गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. ही अवेअरनेस हे तुम्हाला आलं तर तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित मांडू शकता, तर तुम्ही ते प्रॉब्लेम सोडू शकता. आणि ह्याच्यातला प्रॉब्लेम सोल्युशन मधला दुसरा मुद्दा असा आहे की असमान पाणी वाटप होत आहे. बिल्डिंग 14 मजल्याची आहे, 18 मजल्याची आहे, 20 मजल्याची आहे, तिथे पाणी किती पुरवलं जातं, प्रॉपर अनालिसिस काही केलेलं नाहीये त्यांनी. तर ते प्रॉपर अनालिसिस करून, इव्हन तिसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा जो आहे की 20 मजली बिल्डिंग आहे, तिथं पाण्याचं प्रेशर किती असलं पाहिजे, 5 मजल्याची बिल्डिंग आहे, तिथे किती असलं पाहिजे, हे बघितलं जात नाही. त्यामुळे आदित्यजींनी जसं सांगितलं, माझ्या वैयक्तिक सोसायटीला 4 पाईपलाईन मी आणले तरी माझं टाकी भरत नाही. बघ, आपण